मंडळी नमस्कार. मंडळी, राज ठाकरे आणि महाविकास आघाडी यांचं गणित जमेल का, यांचं सूत जुळेल का, अशा पद्धतीचे प्रश्न आत्ताच्या घडीला निर्माण व्हायला लागलेले आहेत. त्याचं कारण काय आहे? कारण असं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं जमलेलं आहे. म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या संदर्भातली जी चर्चा जुलै महिन्यापासून सुरू झालेली होती, त्याला आता पूर्णविराम मिळालेला आहे. म्हणजे चर्चा सुरू झाली नव्हती खरं तर, जुलै महिन्यापासून ते एकत्र यायला लागले होते. त्याच्या आधी भरपूर चर्चा होती. 2017 साली राज ठाकरे यांनी दिलेली टाळी उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलेली नव्हती, त्यांना टाळी दिली नव्हती, प्रतिसाद दिलेला नव्हता आणि त्यामुळे राज ठाकरे प्रचंड संतापलेले होते. त्यात पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनी, म्हणजे त्यावेळेच्या एकत्रित शिवसेनेनी राज ठाकरे यांचे 7 पैकी 6 नगरसेवक फोडले होते, आपल्यामध्ये सहभागी करून घेतले होते. एकमेव नगरसेवक शिल्लक राहिला होता. अशा वेळेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगलंच बिनसलेलं होतं. मात्र आत्ताच्या घडीला काळाची महिमा म्हणा, वेळेची गरज म्हणा किंवा राजकीय दृष्ट्या अपरिहार्यता म्हणा, दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. त्यांच्यात अनेक भेटी झालेल्या आहेत, राजकीय चर्चा झालेल्या आहेत. आत्ता 2 दिवसापूर्वी त्यांची भेट झाली पुन्हा एकदा, आणि त्यांनी रीतसर भोजनही एकत्र घेतलं आणि चर्चा देखील केली. अर्थात ही चर्चा जी आहे ती मुंबई महापालिका, ठाणे महापालिका आणि आसपासच्या म्हणजे पुणे आहे, कल्याण डोंबिवली आहे, अशा पद्धतीच्या 5 महानगरपालिकांवरती केंद्रित केली आहे. अशा पद्धतीचा विषय संजय राऊत यांनीच माध्यमांना सांगितलेला आहे. म्हणजे बाकीच्या ठिकाणी ते करणार की करणार नाहीत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र या 5 ठिकाणी ते नक्की करणार आहेत. आता प्रश्न असा राहिलेला आहे की महाविकास आघाडीमधील जो काँग्रेस पक्ष आहे, हा काँग्रेस पक्ष राज ठाकरे यांना सामावून घेणार का? कारण राज ठाकरे यांना सामावून न घेता आपण एकच म्हणजे एकट्यानेच पुढे जावं, अशा पद्धतीचा मतप्रवाह काँग्रेसमध्ये जोरदार पद्धतीने आहे. वर्षा गायकवाड तेच म्हणतात, हर्षवर्धन सकपाळ तेच म्हणतात. काल रमेश चेन्नीथाला यांनी देखील पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हेच सांगितलं की राज ठाकरे यांच्या संदर्भातला निर्णय अद्याप झालेला नाही. याचाच अर्थ असा आहे की काँग्रेसला राज ठाकरे यांना सोबत घेणं परवडणारं नाही. अर्थात हा विषय पुन्हा एकदा केंद्रीय समितीकडे जाईल, म्हणजे राहुल गांधी यांच्याकडे जाईल. राहुल गांधी यावर काय भूमिका घेतात हे येत्या काळामध्ये ठरेल. याच्यामध्ये संजय राऊत यांचा रोल देखील महत्वाचा असणार आहे. संजय राऊत यांना घाई झालेली आहे एकत्र येण्याची. मनसेने अर्थात ते फेटाळून लावलेलं आहे. घाई मी म्हणत नाहीये, मनसेचे नेतेच म्हणतात की संजय राऊत यांना घाई झालेली आहे. आज ते निवडणूक आयोगाकडे एकत्र जाऊन तक्रार करणार आहेत निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल. त्यामुळे ठाकरे सध्या महाविकास आघाडी बरोबर एकत्र आलेले दिसतात. मात्र ते महाविकास आघाडीमध्ये निवडणुकीमध्ये एकत्र येतील की नाही, आत्ताच्या घडीला आपल्याला सांगता येणार नाही. काळच ठरवेल नेमकं काय होणार आहे.